विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास कर म्हणून सगळेच सांगत असतात. घरात आई वडील, शाळेत शिक्षक, एवढंच नाही तर घरात येणारे पाहुणे नातेवाईक ते सुद्धा सांगत असतात, एकाग्रतेने अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास कर, हे महत्वाचं वर्ष आहे तुझं. मग ती मुलं होला हो करतात. हो हो हो. का? कारण त्यांना माहिती असतं एकाग्रतेने अभ्यास करायला सगळे सांगतायत, पण कसा करायचा, एकाग्रतेने अभ्यास कसा करायचा हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या तशाच राहतात. मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर. गेली 10-12 वर्ष विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता कशी आणायची त्याचं टेक्निक शिकवतो आहे. आणि ज्यांनी ते टेक्निक शिकून घेतलं आणि त्याचा सराव केला, त्या प्रत्येकाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि आज सुद्धा मिळत आहेत. तर ही एकाग्रता म्हणजे काय? सोपं आहे हो. जे असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, हे एकदम सोपं आहे. म्हणजे असं बघा, तुम्ही एखादं काम करता, ते काम करत असताना तुम्ही त्या कामावरती पूर्ण फोकस झालात म्हणजे तुम्ही एकाग्र झालात. चला आणखीन सोपं करून सांगतो. जेव्हा तुम्ही एखादं काम करतात तेव्हा त्या कामाचेच विचार तुमच्या मनामध्ये असतील, मेंदूमध्ये असतील, तर तुम्ही एकाग्र असतात. आता हे एकाग्रता आल्याने काय होतं, तर तुम्ही जे काम करत असाल त्या कामावरती तुमचा मेंदू फोकस होतो. म्हणजे त्याची जी काही एनर्जी असेल, त्याची जी काही पॉवर असेल, त्या मेंदूची जी क्षमता असेल, ती सगळीच्या सगळी त्या कामावर लागते आणि मग ते काम अप्रतिम होतं. तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होतात. तुम्हाला त्या कामामधून आत्मविश्वास निर्माण होतो. तर आता हे एकाग्रता म्हणजे काय हे समजणं सोपं आहे, पण एकाग्रता आणणं हे तेवढं सोपं नाही आहे. याचं कारण आहे, याचं कारण तुम्हाला एकाग्रता शिकावी लागते, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. दुसरी गोष्ट अशी की ही एकाग्रता जी आहे ती तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एखादं औषध घेऊन वाढवता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं मग? तर त्यासाठी मी 3 टेक्निक तयार केलेले आहेत. हे 3 टेक्निक मी तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये शिकवत असतो. आता हा ट्रेनिंग प्रोग्रॅम मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे काय, तर तुम्हाला, तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना हा ट्रेनिंग प्रोग्राम करण्यासाठी कुठे यायचं नाही, कुठे जायचं नाही, अगदी ऑनलाईन सुद्धा यायचं नाही. तर मी काय करतो, मी ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचं ट्रेनिंग मटेरियल पाठवून देतो. या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सगळ्यात पहिले म्हणजे ट्रेनिंग व्हिडिओ असतात, ट्रेनिंग ऑडिओ असतात, स्टडी नोट्स असतात. हा ट्रेनिंग प्रोग्राम कसा करायचा ते सुद्धा त्या ट्रेनिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. मग विद्यार्थी काय करतात, 30 दिवसामध्ये त्यांच्या सोयीच्या वेळात घरातल्या घरात, कुठे जायची गरज नाही, घरातल्या घरात बसून ते ट्रेनिंग घेतात आणि 30 दिवसात अभ्यासात ते एकाग्रता आणू शकतात. तर आता ही जी डिस्टन्स लर्निंग
पद्धतीने शिकवण्याची जी एक पद्धत आहे, त्या पद्धतीचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना कोणताही वेळ असा फिक्स द्यावा लागत नाही. त्यांच्या सोयीनुसार ते हे ट्रेनिंग घेऊ शकतात. आता एकदा त्यांनी हा 30 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केला की मग त्यांना अभ्यासाच्या वेळेस फोकस होता येतं. फोकस झाल्यानंतर ते त्या अभ्यासामधून जे काही शिकवलं आहे ते समजून घेऊ शकतात. जे समजलं आहे ते त्यांच्या लक्षात राहतं आणि जे लक्षात राहिलंय ते त्यांना परीक्षेमध्ये आठवतं. त्यामुळे त्यांचे मार्कांचे पर्सेंटेज वाढतात आणि हे कॉन्फिडन्स संपूर्ण आयुष्यभरासाठी त्यांच्यामध्ये तयार होतो. येस, आय कॅन डू इट. आता हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे ह्याचे डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या आणि तुमच्या घरातल्या विद्यार्थ्याचं वय आणि तो कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे ते तुम्ही द्या. मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती संपूर्ण कोर्सचे डिटेल्स पाठवून देईल. ओके, तर कमेंट बॉक्समध्ये सगळे डिटेल्स द्या. मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती संपूर्ण माहिती या कोर्सची देईल. ओके, थँक्यू, धन्यवाद.